हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील प्रॅक्टिस सेट 2.4 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. क्वेश्चन काय आहे पहा. विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन्स. एक्स स्क्वेअर प्लस 2√3x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 यूजिंग द फॉर्म्युला. आपल्याला काय दिलेलं आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे खाली. त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन दिलेलं आहे, त्याची काय करायचे आहेत, आपल्याला रूट्स शोधायचे आहेत. पहा फ्लो चार्टमध्ये फर्स्ट यामध्ये फ्लो चार्टमध्ये आपल्याला काय 4 स्टेप्स दिलेले आहेत. 1 2 3 4 ह्या काय दिलेल्या आहेत, 4 स्टेप्स दिलेल्या आहेत. आणि या 4 स्टेपच्या सहाय्यानं काय करायचं आहे, आपण एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. पहा फर्स्ट स्टेप काय आहे. Compare equations x square plus 2√3x plus 3 is equals to 0 and ax square plus bx plus c is equals to 0. Find a, b, c. ही दोन इक्वेशन्स काय करायचे आहेत, आपल्याला कंपेअर करायचे आहेत आणि आपल्याला a, b, c ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे फर्स्ट स्टेपमध्ये. पहा आपण काय करू, इक्वेशन कंपेअर करू. ही दोन इक्वेशन्स कंपेअर. फर्स्ट स्टेप फर्स्ट सॉल्व करू आपण. स्टेप 1 काय बघा, इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2√3x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आपण लिहून घेतलं. एक्स स्क्वेअर प्लस 2√3x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आपल्याला ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनशी कंपेअर करायचं आहे. कंपेअर विथ ax square plus bx plus c is equals to 0. we get, आता आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. a ची व्हॅल्यू काय येईल पहा. इथे x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू काय येईल 1. we get a is equals to 1. b is equals to, b ची व्हॅल्यू काय येईल पहा 2√3, सॉरी ते x लिहायचं राहिलं, 2√3. x चा कोएफिशियंट काय 2√3, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येईल 2√3. आणि c ची व्हॅल्यू काय येईल पहा. c ची व्हॅल्यू काय येईल 3, कॉन्स्टंट टर्म. c इज इक्वल्स टू 3. फर्स्ट स्टेप सॉल्व केल्यावर काय मिळालं आपल्याला, a, b आणि c च्या व्हॅल्यू मिळाल्या. सेकंड स्टेप काय पहा, फाइंड व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. आता आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. स्टेप सेकंड. स्टेप 2 b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू, आता आपण इथे व्हॅल्यू काढलेल्या आहेत a, b, c च्या. ह्या व्हॅल्यू आपण काय करू, यामध्ये यूज करू. आता b ची व्हॅल्यू काय पहा 2√3. b स्क्वेअर, मग आता इथे काय येईल 2√3 स्क्वेअर मायनस 4 इंटू a. a ची व्हॅल्यू काय 1 इंटू c. c ची व्हॅल्यू काय आहे 3. आता 2 चा स्क्वेअर काय येईल 4 इंटू √3 चा स्क्वेअर काय येईल, √3 इंटू √3 3 येईल, 4 इंटू 3 मायनस 4 1 जा 4, 4 3 जा 12 येईल, 4 3 जा 12, 12 मायनस 12 काय येईल 0. म्हणजेच आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय मिळाली, 0 मिळाली. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता स्टेप 3 काय पहा, राईट फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला स्टेप 3 ला. स्टेप 3 काय येईल, स्टेप 3 फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला काय आहे, रूट शोधण्यासाठी x इज इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा काय आपला फॉर्म्युला आहे. हा आपण फॉर्म्युला लिहिला स्टेप 3 ला.
आणि स्टेप 4 काय पहा, सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी अँड फाइंड रूट्स. आता ए बी सीच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काय करू आपण, रूट्स फाइंड करू या फॉर्म्युलामध्ये. आता बीची व्हॅल्यू काय आहे पहा, फर्स्ट आपण साईन लिहून घेऊ, काय मायनस. आता बीची व्हॅल्यू काय पहा, बीची व्हॅल्यू आहे 2√3. म्हणजे ते काय 2√3 2√3 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4 याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे की ते 0, म्हणजेच इथे काय 0 येईल अपॉन 2a 2 इंटू ए. एची व्हॅल्यू काय पहा, एची व्हॅल्यू 1, म्हणजेच इथे काय येईल 2 इंटू 1 काय येईल पहा, मायनस 2√3. एकदा काय घ्यावं लागेल आपल्याला, x इज इक्वल्स टू मायनस 2√3 प्लस 0 अपॉन 2. आणि एकदा काय घ्यावं लागेल, मायनस 2√3 मायनस 0 घ्यावं लागेल. पहा x इज इक्वल्स टू मायनस 2√3 प्लस 0 अपॉन 2 इंटू 1 किती 2, और x इज इक्वल्स टू मायनस 2√3 मायनस 0 अपॉन 2. इथे काय होईल 2 1 2, म्हणजेच काय येईल पहा, देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस 2√3 अपॉन 2. 0 प्लस केल्यानंतर काय येईल मायनस 2√3 येईल, और x इज इक्वल्स टू मायनस 2√3 अपॉन 2. 0 लिहायची गरज नाही. आता हे 2 काय होईल कॅन्सल होईल, हे 2 काय होईल कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला देअरफॉर x इज इक्वल्स टू मायनस √3 और x इज इक्वल्स टू मायनस √3 हे काय मिळतील आपल्याला, 2 रूट्स मिळतील. पुन्हा एकदा पहा आपण कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.